ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। निवडणुकीला एकजुटीनं सामोरं जा, मुंबई वाचली पाहिजे, संकट नीट ओळखा, राज ठाकरेंचा कानमंत्र। सत्ता नसली तरी आपला दबदबा कमी नाही, मनसेतील मेळाव्यात राज ठाकरेंचं वक्तव्य। प्रचार सभेत सर्व गोष्टी बाहेर काढणार, राज ठाकरेंचा इशारा। तर दुसऱ्यांची वाईट स्वप्न गाडण्यासाठी तुम्ही एक व्हा, मनसेच्या मेळाव्यात राज ठाकरेंचं कार्यकर्त्यांना आवाहन। मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्याचं काहींचं स्वप्न, मुंबई वेगळी करण्याचं स्वप्न उद्ध्वस्त करायचंय, बाळा नांदगावकरांचं आवाहन। मुंबईचा महापौर मराठी करायचा नाही हे भाजपनं ठरवलंय, भाजपनं उत्तर भारतीयांना जास्तीत जास्त तिकीटं दिलीत, अविनाश जाधवांची प्रतिक्रिया। भाजप छातीठोकपणे का सांगत नाही, मुंबईचा महापौर मराठीच असेल, आमची लढाई मुंबई टिकवण्यासाठी आहे, ट्विट करत अखिल चित्रेंचा भाजपच्या यादीवर निशाणा। मुंबई महापालिकेत निवडणुकीत ठाकरेंचे 12 वाजणार, मुंबई मनपा निवडणुकीत ठाकरे बंधूंना जनता धडा शिकवेल, भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन यांची टीका। आशिष शेलारांच्या बंगल्यावर महायुतीची बैठक सुरू, तिढा असलेल्या जागांवर बैठकीत चर्चा, बैठकीसाठी मंत्री उदय सामंत दाखल, शिंदेच्या शिवसेनेचे नेते आणि भाजप नेत्यांची बैठक। मुंबई महापालिकेसाठीची भाजपची पहिली यादी जाहीर, भाजपच्या पहिल्या यादीत 67 उमेदवारांचा समावेश, तेजस्वी घोसाळकर, नवनाथ बन, श्वेता कोरगावकर, स्वाती जयस्वाल यांचा समावेश। पुणे महापालिकेत ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसची युती जाहीर, ठाकरेंची शिवसेना 45 तर काँग्रेस 60 जागा लढवणार, काँग्रेस नेते सतेज पाटील यांची पत्रकार परिषदेत माहिती, तर मनसेसोबत चर्चा सुरू असल्याची ठाकरेंच्या सेनेचे सचिन अहिर यांची माहिती। मुंबईत पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का, राखी जाधव यांचा भाजपात प्रवेश, पवारांच्या राष्ट्रवादीच्या माजी नगरसेविका राखी जाधवांचा भाजपात प्रवेश, आमदार पराग शाह यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश। पुण्यात काँग्रेसला अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून धक्का, दत्ता बहिरट अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार, दत्ता बहिरट यांनी काँग्रेसकडून शिवाजीनगर विधानसभा लढवली होती। पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते अंकुश काकडे अजित पवारांच्या घरी दाखल, उमेदवारी यादी घेऊन अजित पवारांच्या घरी आले। मुंबई पालिकेसाठी दोन्ही ठाकरे बंधूंचा फॉर्म्युला ठरला, ठाकरेंच्या शिवसेनेला 160 ते 165 जागा मिळण्याची शक्यता, मनसेला 45 ते 50 तर पवारांच्या राष्ट्रवादीला 15 ते 20 जागा मिळणार असल्याची शक्यता। मुंबई पालिकेसाठी ठाकरेंच्या शिवसेनेची पहिली यादी जाहीर, मुंबई पालिकेसाठी ठाकरेंच्या सेनेची 40 जणांची पहिली यादी जाहीर। ठाकरेंची शिवसेना आणि मनसेत जागावाटपाची समस्या नाही, संजय राऊत यांची माहिती, तर वेगळा निर्णय घेणाऱ्यांना बंड म्हणणं चुकीचं, राऊतांचं वक्तव्य। किशोरी पेडणेकर मातोश्रीवर भेट घेऊन निघाल्या, किशोरी पेडणेकरांना अद्यापही AB फॉर्मची प्रतीक्षा, किशोरी पेडणेकर वॉर्ड क्रमांक 199 मधून इच्छुक, शाखा प्रमुख गोपाल खाडेंच्या पत्नी देखील 199 मधून इच्छुक। आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघात नाराजी नाट्य, वरळी कोळीवाड्यातून पुन्हा हेमांगी वरळीकरांना संधी दिली जात असल्यानं शाखा प्रमुख सूर्यकांत कोळी यांचा राजीनामा, वरळीतील प्रभागांमध्ये अजून कुणालाही AB फॉर्म दिले जात नसल्यानं संभ्रम वाढला। मातोश्रीवर इच्छुकांना AB फॉर्मचं वाटप, काही इच्छुकांना फॉर्म न मिळाल्यानं उमेदवारांकडून उघडपणे नाराजी व्यक्त, मानखुर्द वॉर्ड क्रमांक 142 मधील इच्छुकांना फॉर्म न मिळाल्यानं उमेदवारांकडून मातोश्री बाहेर घोषणाबाजी। मातोश्रीवर रात्री तिकीट वाटपावरून नाराजी नाट्य, श्रीकांत सरमळकरांच्या जावयाला तिकीट मिळाल्यानं अनिल परब नाराज, वरुण सरदेसाई आणि अनिल परबांमध्ये नाराजी नाट्य, अनिल परब मातोश्रीहून निघून गेले। ठाकरेंच्या शिवसेनेकडून उमेदवारी मिळवण्यासाठी मातोश्री बाहेर उमेदवारांची गर्दी, उमेदवारीसाठी बहीण भावाचं मातोश्री बाहेर आंदोलन, उमेदवारी देण्याची मागणी। नारायण राणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला, कोकणी मतांची धुरा भाजपकडून नारायण राणेंच्या खांद्यावर, ठाकरे गटाला शह देण्यासाठी मुंबई महापालिकेसोबतच काही पालिका निवडणुकीत राणे प्रचारात उतरणार।
भाजपच्या माजी नगरसेविका सुरेखा पाटील बंडखोरीच्या तयारीत भावनिक पत्र लिहित मतदारांना आवाहन. मुंबई मनपाच्या वॉर्ड क्रमांक 27 मधून सुरेखा पाटील माजी नगरसेविका. मनसेकडून यशवंत किल्लेदार यांना उमेदवारी. वॉर्ड क्रमांक 192 मधून यशवंत किल्लेदारांनी एबी फॉर्म घेतला. अभिनेत्री निशा परुळेकर भाजपकडून निवडणुकीच्या रिंगणात. निशा परुळेकरांना प्रभाग क्रमांक 25 मधून उमेदवारी जाहीर. पुण्यात प्रशांत जगताप यांच्याकडून उमेदवारी अर्ज दाखल. काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश झाल्यानंतर जगताप यांच्याकडून महापालिका निवडणुकीसाठी विरोधकांना आव्हान. पुण्यात भाजप कार्यालयाबाहेर आरपीआयचं आंदोलन. समाधानकारक जागा न दिल्यानं आरपीआयचे कार्यकर्ते आक्रमक. भाजप कार्यालयाबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात. मनसेतून भाजपात गेलेल्या दिनकर पाटलांचा अर्ज दाखल. नाशिकच्या प्रभाग क्रमांक 9 मधून दिनकर पाटील निवडणूक लढवणार. शक्ती प्रदर्शन करत दिनकर पाटलांनी अर्ज दाखल केला. छत्रपती संभाजीनगरमध्ये शिंदेच्या शिवसेनेचे आमदार प्रदीप जैस्वाल यांचा मुलगा ऋषिकेश जैस्वालचा अर्ज दाखल. गुन्हेगारीचे आरोप असलेल्या मुन्ना यादव यांच्या पत्नीला भाजपकडून उमेदवारी. लक्ष्मी यादव यांना नागपूर महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक 16 मधून उमेदवारी. नाशिकच्या मालेगावात भाजपकडून पहिला उमेदवारी अर्ज दाखल. भाजप शहराध्यक्ष देवा पाटील यांनी शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज भरला. आमदार सीमा हिरे यांच्या मुलीकडून देखील उमेदवारी अर्ज दाखल. आमदार देवयानी फरांदे यांचा मुलगा अजिंक्य फरांदे. आमदार सीमा हिरे यांची मुलगी रश्मी हिरे. दीर योगेश हिरे यांच्याकडून उमेदवारी अर्ज दाखल. पुणे पिंपरी चिंचवड दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार. आमदार रोहित पवार यांची घोषणा. तर पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार घड्याळाच्या चिन्हावर लढणार नाहीत. रोहित पवारांकडून स्पष्ट. नवी मुंबईत महायुतीत जागावाटपाचा तिढा कायम. नवी मुंबईत दोन्ही पक्षांकडून स्वबळाची भाषा. रवींद्र चव्हाण आणि गणेश नाईक यांची बैठक. पिंपरी चिंचवडमध्ये महायुतीचा फॉर्म्युला ठरेना. भाजप शिवसेनेला 14 जागा देण्याच्या तयारीत, तर शिंदेच्या शिवसेना काही जागांवर ठाम असल्याची माहिती. आठवलेंच्या आरपीआय पक्षाला 3 ते 5 जागा देण्याची भाजपची तयारी. नागपूर महानगरपालिका निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचं जागा वाटप ठरलं. काँग्रेस 129, पवारांची राष्ट्रवादी 12 आणि ठाकरेंची शिवसेना 10 जागांवर लढणार. ठाकरेंची शिवसेना आपल्या कोट्यातून मनसेला किती जागा देणार याकडे लक्ष. मुंबईत अजित पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर. मुंबई पालिकेत राष्ट्रवादीच्या पहिल्या 37 उमेदवारांची यादी जाहीर. मुंबईत अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा. अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून मुंबईत एबी फॉर्म वाटप करण्यास सुरुवात. सना मलिकांच्या मतदारसंघातील उमेदवारांना एबी फॉर्मचं वाटप. अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून आज उमेदवारांची दुसरी यादी जाहीर होणार. छत्रपती संभाजीनगरमधील यादी तयार करून वरिष्ठांना पाठवली. दुपारपर्यंत युतीचा निर्णय होणार. 2 प्रभागात वाद असल्याची अतुल सावेंची माहिती. छत्रपती संभाजीनगरमध्ये अद्याप भाजपकडून युतीचा प्रस्ताव नाही. भाजपचा प्रस्ताव समाधानकारक असेल तरच युती होईल. संजय शिरसाट यांची भूमिका. अकोल्यात प्रहार आणि ठाकरेंच्या सेनेची युती. प्रहारचे 4 उमेदवार ठाकरेंच्या मशाल चिन्हावर लढणार. आतापर्यंत अकोल्यात ठाकरे सेना आणि मनसेची युती झाली होती. आता अकोल्यात प्रहार देखील ठाकरेंसोबतच लढणार. नागपुरात भाजप शिवसेना युती होणार. बावनकुळे यांची माहिती. नागपुरात दादांच्या राष्ट्रवादीसोबतही चर्चा सुरू, तर शिंदेंनी नागपुरातील त्यांच्या सिटिंग सीट मागितल्या. बावनकुळेंचं वक्तव्य. नागपुरात नाराज कार्यकर्ते गडकरींच्या घरी धडकले. प्रभाग क्रमांक 15 मधील नाराज कार्यकर्ते गडकरींच्या भेटीला. धनश्री देशपांडे प्रभाग क्रमांक 15 मधून नाराज. जुन्या कार्यकर्त्यांना तिकीट न दिल्यानं नाराजी. नागपुरात भाजप उमेदवारांना उद्या अर्ज भरण्याबाबत सूचना. आज रात्री किंवा उद्या सकाळी उमेदवारांना एबी फॉर्म देणार. बंडखोरी टाळण्यासाठी भाजपकडून आधी उमेदवारी जाहीर नाही. अहिल्यानगर मनपा निवडणुकीत महायुती होण्याची शक्यता धुसर. जागा वाटपावरून शिवसेना आणि राष्ट्रवादी भाजपमध्ये चर्चा फिसकटल्याची सूत्रांची माहिती. जालन्यात महायुतीचा जागावाटपाचा तिढा अद्यापही कायम. 6 बैठका होऊनही
जागा वाटपाबाबत कोणतीही स्पष्टता नाही. आजच्या अंतिम बैठकीनंतर युतीचं चित्र स्पष्ट होणार. कैलास गोरंट्याल यांची माहिती. कोल्हापूर महानगरपालिकेसाठी काँग्रेसकडून 14 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर. दुसऱ्या यादीत बहुतांश माजी नगरसेवक आणि त्यांच्या नातेवाईकांचा समावेश. आतापर्यंत काँग्रेसचे 61 आणि 1 पुरस्कृत असे 62 उमेदवार जाहीर. धुळे महानगरपालिकेसाठी युतीची चर्चा फिसकटली. शिवसेना भाजप युतीची चर्चा थांबली. दोन्ही पक्ष स्वतंत्र निवडणूक लढणार. कोल्हापुरात काँग्रेसकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात. जोरदार शक्तीप्रदर्शन करत काँग्रेसकडून उमेदवारी अर्ज दाखल. अकोल्यात भाजपची 40 उमेदवारांची पहिली यादी जाहीर. भाजपनं 7 नगरसेवकांचे तिकीट कापले. भाजपच्या उमेदवारांकडून अर्ज भरायला सुरुवात. मुंबई पालिका निवडणुकीसाठी तेजस्वी घोसाळकरांकडून उमेदवारी अर्ज दाखल. दहिसर वॉर्ड क्रमांक 2 मधून तेजस्वी घोसाळकर निवडणुकीच्या रिंगणात. उमेदवारी दिल्याबाबत भाजपच्या वरिष्ठांचे मानले आभार. मुंबईत माजी नगरसेवक मकरंद नार्वेकर, हर्षिता नार्वेकरांना भाजपकडून संधी. मकरंद नार्वेकर प्रभाग क्रमांक 226 मधून तर हर्षिता नार्वेकर प्रभाग क्रमांक 227 मधून लढणार. तर माजी नगरसेवक आकाश पुरोहित यांना भाजपकडून पुन्हा उमेदवारी. भाजपकडून मुंबईत युवा चेहऱ्यांना संधी. मानखुर्द शिवाजीनगरच्या प्रभाग क्रमांक 135 मधून नवनाथ बन अर्ज दाखल करणार. तेजिंदर सिंग तिवाना वॉर्ड क्रमांक 47 मधून तर जितेंद्र पटेल यांना वॉर्ड क्रमांक 10 मधून उमेदवारी. भाजपकडून माजी नगरसेवक शिवा शेट्टी यांना उमेदवारी. बोरिवली वॉर्ड क्रमांक 9 मधून निवडणुकीच्या रिंगणात. शिवा शेट्टींनी पक्षश्रेष्ठींचे आभार मानले. मुंबईत भाजपकडून शिल्पा सांगोरे यांना उमेदवारी. प्रभाग क्रमांक 17 मधून शिल्पा सांगोरे निवडणुकीच्या रिंगणात. दादर माहीम विधानसभा मतदारसंघात शिंदेच्या सेनेला 6 पैकी 4 जागा सुटल्या. सदा सरवणकरांचा मुलगा समाधान आणि मुलगी प्रिया या दोघांना उमेदवारी जाहीर. मिलिंद तांडेल, कुणाल वाडेकर यांना देखील उमेदवारी जाहीर. असलम शेख यांचा मुलगा हैदर शेख यांना काँग्रेसकडून उमेदवारी. असलम शेख यांच्या उपस्थितीत आज काँग्रेसचे 7 उमेदवार अर्ज भरणार. उमेदवारी अर्ज भरताना काँग्रेसचे शक्तीप्रदर्शन. चंद्रपुरात आमदार किशोर जोरगेवारांना स्वीय सहाय्यकाचा धक्का. जोरगेवारांच्या स्वीय सहाय्यकांच्या पत्नी अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात. ललित कसाट यांच्या पत्नी दीपा कसाट प्रभाग क्रमांक 10 मधून निवडणूक लढवणार. प्रभाग क्रमांक 10 मधून दीपा कसाट यांनी अर्ज दाखल केला. नाशिकच्या मालेगावात भाजपकडून पहिला उमेदवारी अर्ज दाखल. भाजप शहराध्यक्ष देवा पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल. देवा पाटील यांनी शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज भरला. अकोल्यात महायुतीच्या जागा वाटपाचा तिढा सुटेना. राष्ट्रवादीकडून चर्चेसाठी इंद्रनील नाईक तर शिंदेच्या शिवसेनेकडून मंत्री संजय राठोड चर्चेसाठी उतरणार. भाजपसोबत महायुती न झाल्यास शिंदेची सेना, अजित पवारांची राष्ट्रवादी एकत्र लढण्याची शक्यता. अमरावतीत जागा वाटपावरून भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेत तणाव. भाजप कमी जागा देत असल्यानं शिंदेची शिवसेना नाराज. आज मंत्री संजय राठोड बैठकीसाठी उपस्थित राहणार. भाजप आणि शिवसेनेची युती फिसकटण्याची शक्यता. सांगली महापालिकेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी धावपळ. काँग्रेसकडून राजेश नाईक यांच्यासह भाजपाचे माजी सभापती धीरज सूर्यवंशी यांच्याकडून उमेदवारी अर्ज दाखल. भंडाऱ्यात ईव्हीएम विरोधात सर्वपक्ष भव्य मोर्चा. माजी आमदार चरण वाघमारेंसह आमदार नरेंद्र भोंडेकर सहभागी. आंदोलकांची जोरदार घोषणाबाजी. भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार आणि किशोर जोरगेवारांच्या भांडणामुळे भाजपात अस्वस्थता. त्यांच्यातील इच्छुकांना मेरिटच्या आधारावर उमेदवारी देऊ. विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया. अदानींनी पवारांना मार्गदर्शक म्हणण्यात वेगळं काय? गौतम अदानींना शरद पवारांनीच घडवलंय. संजय राऊत यांची प्रतिक्रिया. अदानींविरुद्ध आमची नैतिक लढाई सुरू राहील, राऊतांचं वक्तव्य. कोल्हापूरच्या हुपरी चौकामध्ये हा निकाल जनतेचा की ईव्हीएम मशीनचा अशा आशयाचे बोर्ड. डिजिटल फलकाची जिल्हाभरामध्ये जोरदार चर्चा. परभणी दादांच्या राष्ट्रवादीचा ठाकरेंच्या सेनेला धक्का. युवा सेनेचे जिल्हा प्रमुख अर्जुन सामाले यांचा अजितदादांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश. आमदार राजेश विटेकर यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीमध्ये पक्षप्रवेश.
ठाण्यातील शिंदेच्या शिवसेनेचे माजी नगरसेवक दिलीप बारटक्केंना प्रचार करताना स्थानिकांनी अडवलं. रस्ता अडवत नागरिकांनी जाब विचारला. निवडणूक आली की तात्पुरती कामं करतात, नंतर 5 वर्षानंतर पाठ फिरवतात. बॅनरवरती मजकूर. सटाणाच्या तळवाडेमध्ये शोले स्टाईल आंदोलन. सप्टेंबरमध्ये झालेल्या नुकसानीसंदर्भात घोळ असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप. शेतकऱ्यांनी ग्रामसेवकाला जाब विचारला. गावाच्या टाकीवर चढत ग्रामस्थांचं शोले स्टाईल आंदोलन. सांगलीच्या खरसुंडीमधील श्री सिद्धनाथ तीर्थक्षेत्रावरील सर्व अतिक्रमणं 8 आठवड्यांमध्ये हटणार. देवस्थानची अतिक्रमित जमीन मोकळी होणार. ठाकरेंच्या शिवसेनेच्या तालुका प्रमुखाच्या उपोषणाला अखेर यश. वर्ध्यात काँग्रेसच्या स्थापना दिनानिमित्त विचारधारा रॅलीमध्ये पदाधिकारी कार्यकर्त्यांचा मोठ्या संख्येनं सहभाग. बीडच्या माजलगाव तालुक्यातील केसपुरीतील जैन मंदिरामध्ये चोरी. मंदिरातील दरवाजे आणि कपाट तोडून काही पितळी मूर्ती लंपास. चोरट्यांकडून दानपेटी देखील फोडण्याचा प्रयत्न. माजलगाव तालुक्यातील केसापुरीमधील जैन मंदिरामध्ये चोरी. मंदिरातील दरवाजे आणि कपाट तोडून मूर्त्या लंपास. वर्धा विभागात प्राप्त झालेल्या 14 ई-शिवाई वातानुकूलित बसेसचं मंत्री पंकज भोयर यांच्या हस्ते लोकार्पण. अजून 50 वातानुकूलित बसेस उपलब्ध करून घेणार पंकज भोयर यांचं आश्वासन. शहापूर तालुक्यातील वेळवली गावातील रस्त्याचं काम निकृष्ट दर्जाचं. ग्रामस्थांकडून रस्त्याच्या कामाची पोलखोल. ग्रामस्थांनी फावड्याच्या सहाय्यानं डांबरीकरण उखडून काढलं. वर्धा जिल्हा सामान्य रुग्णालयातील आग लागलेल्या भागाची पंकज भोयर यांनी पाहणी केली. रुग्णालयातील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेत रुग्णालयांचे फायर, बिल्डिंग, इलेक्ट्रिक ऑडिट करण्याचे त्यांनी निर्देश दिले. पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सोलापुरी हुरड्याचा आस्वाद घेतला. जयकुमार गोरेंनी भारतीय बैठक मांडत हुरडा पार्टीला हजेरी लावली. खाद्य परंपरा जपणाऱ्या उपक्रमांचं नागरिकांकडून कौतुक. धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील उंटावत गावात गरोदर मातांसाठी माहेर निवास उपक्रम. सरपंच मनीषा राजकपूर मराठे यांच्या पुढाकारातून 2 हिरकणी कक्ष उभारले. आरामदायी बेड, एसी, टीव्ही तसंच पुस्तकांची लायब्ररी उभारली. वाशिम जिल्ह्यात थंडी वाढत असल्यानं जनावरांच्या आजारांमध्ये वाढ. पशुपालकांमध्ये चिंतेचं वातावरण. तोंडातून लाळ गळणं, खुरांमध्ये जखमा होण्याचे जनावरांना आजार. पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत माड्याच्या अभय मानेला सुवर्णपदक. हरियाणातील राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड. म्हाडा शहरवासियांच्या वतीनं आमदार अभिजित पाटलांच्या हस्ते सत्कार सोहळा. पुण्याहून दिल्लीच्या दिशेनं निघालेल्या ऐतिहासिक सायकल मोहिमेचं धुळे एनसीसी विभागाच्या वतीनं स्वागत. ब्रिगेडियर सुनील गवळी तसंच महाराष्ट्रातील 12 एनसीसी कॅडेट्सकडे ऐतिहासिक सायकल मोहिमेचं नेतृत्व. 12 कॅडेट्समध्ये 6 मुलींचा समावेश. धाराशिवच्या उमरग्यामध्ये डाळिंब परिसरात बिबट्याचा वावर. शेतकऱ्यांमध्ये दहशतीचं वातावरण. बिबट्याला जेरबंद करण्याची शेतकऱ्यांची मागणी. वाशिम जिल्ह्यात सीसीआय मार्फत शेतकऱ्यांचा कापूस खरेदी. कपास किसान मोबाईल ॲपद्वारे शेतकऱ्यांना नोंदणी करावी लागणार. मात्र शेतकऱ्यांना ॲपवर नोंदणी करताना अडचणी. कापूस खरेदी न झाल्यास हमीभावापासून शेतकरी वंचित राहण्याची शक्यता. 31st आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी लाखोंच्या संख्येनं पर्यटक कोकणामध्ये दाखल. गणपतीपुळे, आरेवारे, दापोली, हरणे, मुरुड समुद्र किनाऱ्यांवर पर्यटकांची गर्दी. गणपतीपुळ्यातील रिसॉर्ट, हॉटेल, लॉज फुल. भंडाऱ्याच्या कवळेवाडामध्ये पंचायत राज अभियानाअंतर्गत ग्रामस्वच्छता अभियान. ग्रामस्थांचा अभियानामध्ये मोठा सहभाग. सरपंच, उपसरपंचांसह ग्रामपंचायत पदाधिकारी देखील उपस्थित होते. भंडाऱ्याच्या तुमसरमधील दारू अड्ड्यांवर उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांची कारवाई. 6.5 लाखांचा मुद्देमाल जप्त. 2 आरोपींविरोधात गुन्हा दाखल. बहुचर्चित शक्तीपीठ महामार्गात बदल. माढा मतदार संघातून महामार्ग जाणार असल्याची आमदार अभिजित पाटलांची माहिती. पंढरपुरात 3 आमदारांचे जुन्याच मार्गाला समर्थन. मुख्यमंत्र्यांच्या नव्या मार्गाला विरोध. बीडच्या परळीत बांगलादेशमध्ये हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात सकल हिंदू समाज आक्रमक. बांगलादेशचा झेंडा
जाळत निदर्शनं, बांगलादेश मुर्दाबाद अशी आंदोलकांची घोषणाबाजी. लाडक्या बहिणींच्या ई-केवायसीला 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्याचा राज्य सरकारचा निर्णय. पती वडील नसलेल्यांसाठी स्वतंत्र संकेतस्थळ ई-केवायसी करण्यासाठी अवघे 2 दिवस उरले. पुन्हा मुंबईची हवा प्रदूषित. हवेचा गुणवत्ता निर्देशांक 277 वर वाईट श्रेणीमध्ये पोहोचला. यामुळे श्वसनाचे आजार वाढण्याचा धोका निर्माण. मुंबईतील प्रदूषणकारी 4 आरएमसी प्लांटवर कारवाई. 1,87,00,000 दंड वसूल. वाढत्या प्रदूषणाच्या प्रश्नावरून उच्च न्यायालयानं कठोर भूमिका घेतल्यानंतर प्रशासनाकडून कारवाई. डिलिव्हरी बॉयज बुधवारी संपावर जाणार. मुंबईत 10,000 जण सहभागी होणार. 10 मिनिट डिलिव्हरी सेवा तत्काळ बंद करण्याची मागणी. त्याचबरोबर प्रति किमी 7 रुपयाऐवजी 15 किमी द्यावे अशी मागणी. ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक.